सर्वसाधारण व्यक्तीला म्हणजे उमेदवारांना तिकीट दिले जसे मोहित काकडे आहे. काय सांगा याच्या मागे काय रणनीती होती? एक महत्त्वाचं म्हणजे तरुणांना संधी द्यायचा आमचा हेतू होता. त्याचबरोबर नव्याने ज्यांनी काम सुरू केलं आहे अशा लोकांना काम करण्याचा अधिक उत्साह असतो. त्याचबरोबर अनुभव खास करून माननीय शिंदेसाहेबांच्या कार्यपद्धतीचा, नाना भानगिरे यांच्या कार्यपद्धतीचा त्यांना अनुभव आहे. या पार्श्वभूमीवरती आम्ही यांना दोघांना मोहित काकडे आणि मयुरी बांबळे यांना तिकीटं दिलेली आहेत आणि या भागामधल्या परिसरात बऱ्याच चांगल्या सुधारणा करण्यासाठी म्हणून त्यांच्या संधीचा ते उपयोग करतील, सोनेरी उपयोग करतील. त्याचसोबत स्वतः ते सुशिक्षित असल्यामुळे येणारे प्रकल्प, त्याचा अभ्यास, त्याच्यानुसार करायचं नियोजन हे देखील ते करू शकतील असं आम्हाला वाटतं. आता युतीने तुम्ही नाही लढत आहे तर शिवसेनेला किती फायदा होईल याच्यामध्ये? हे आमच्या जे चांगले उमेदवार आहेत त्यांना संधी मिळालेली आहे आणि मला तर असं वाटतं की आम्ही आमचं जे आकडे आहेत त्याच्यामध्ये माझा अंदाज असा आहे की 60 ठिकाणी तरी आम्ही विजयी होऊ. यावर्षी शिवसेनेचे जे भगवा आहे ते पुणे महानगरपालिकेवर फडकणार. त्या दृष्टीनेच वाटचाल चाललेली आहे आणि मला असं वाटतं की मी सांगितलं महिलांना की लाडक्या बहिणींच्या पाठीमागे उभा असलेला लाडका भाऊ, मी तसं म्हणे इतक्या वर्षामध्ये मुलींना मोफत शिक्षण, त्याच्यानंतर STमधून प्रवास मोफत, या सगळ्या गोष्टी करणारे हेच शिंदेसाहेबच एकटे आहेत. आणि त्याचबरोबर युवकांसाठी सुद्धा त्यांनी रोजगाराच्या संधी आणि महत्त्वाचं म्हणजे जिथे अडचण होईल त्या ठिकाणी मदतीला वैद्यकीय उपचारासाठी धावून जाणं, ही कामं फक्त शिंदेसाहेबांनी केलेली आहेत. त्यामुळे आपल्या गरजेला जो पुढारी धावून येतो त्याच्याच पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. आजच्या घडीला जर का शिंदेसाहेबांना मजबूतीने आपण साथ दिली नाही तर पुढच्या वेळेला साहेबांना जे हाक माराल त्याला लाडक्या बहिणींचा निधी कापून टाकायचा, तो पैसे बंद करायचं षडयंत्र देखील काही लोकांनी रचलेलं असेल, त्याला हाणून पाडायचं असेल तर आपण हे काम केलं पाहिजे. अधिक मला असं वाटतं की भयमुक्त पुणे म्हणजे दादागिरी, गुंडगिरी अशी जी चालते अनेक ठिकाणी, तुम्ही पाहिलं नाना भानगिरे आणि सारिका पवार यांच्या गाडीवरती दगडफेक झालेली आहे. तर असे जे करणारे लोक आहेत त्यांचा बंदोबस्त पोलिसांच्या मदतीने करण्यासाठी आम्ही जिथे जिथे अंधार आहे, जिथे जिथे निर्जन जागा आहेत तिथे लाईट लावले पाहिजेत अशा प्रकारची मागणी महानगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार 300 ठिकाणी लाईट लागलेले आहेत. पण आजही इथे देखील अनेक वस्तार वाढतोय, तर तिथे सुरक्षिततेच्या दृष्टीने पावलं उचलायची असतील तर आपल्याला यांच्यासारखे उमेदवार निवडून गेले तर कार्यक्षमतेने हे काम होऊ शकेल असं मला वाटतं. महापौर शिवसेनेचे लाडकी बहीणच होणार का? आता कशा प्रकारची आरक्षणं आहेत आणि काय होणार आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या बहिणींनी चांगल्या प्रकारचा जर काही केला तर सर्वसाधारण जागेवरही महिला महापौर होऊ शकते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यासाठी महिला आरक्षण असलंच पाहिजे असं नाही आहे. ठीक आहे.